निवडणुकांचा सीझन चालू आहे। निवडणुकीमध्ये गडबड घोटाळा सुद्धा चालू आहे आणि यावेळेला पहिल्या प्रथम आपण ज्या निवडणुका अनुभवतो आहोत तो अनुभव फार वाईट आहे। म्हणजे नगर परिषदा, पंचायत, मग जिल्हा परिषद, महापालिका, पालिका या सगळ्या निवडणुका येत्या 31 जानेवारीच्या आत घ्या असं सर्वोच्च न्यायालयाने निर्णय जरूर दिलेला आहे, आदेश जरूर दिलेला आहे। पण अजूनही मुंबई आणि इतर शहरातल्या मतदार याद्यांमध्ये जो प्रचंड घोळ आहे त्या घोळाबाबत तसं कोणीच बोलत नाहीये। त्याच्याबद्दल सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने लक्ष द्यायला पाहिजे, स्वतःहून लक्ष द्यायला पाहिजे। जसं काही ठिकाणी अगदी भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत असेल, इतर विषयांमध्ये असेल, सर्वोच्च न्यायालय स्वतःहून लक्ष घालतं, तसा हा लोकशाहीचा विषय आहे। त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून लक्ष घातलं पाहिजे की या मतदार यादींमधला जो घोळ आहे त्या घोळाबाबत आपण काय करत आहात आणि तो घोळ जोपर्यंत निस्तरत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका असं मला असं वाटतं विनंती सर्वोच्च न्यायालयाला आम्हाला करायला पाहिजे। मात्र हे एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला सत्ताधाऱ्यांमध्ये जी काय मारामारी सुरू आहे, म्हणजे आतापर्यंत आपण इतर राज्यांमध्ये हे असे प्रकार होता ते ऐकत होतो, बंदुका निघत होत्या, मारामाऱ्या होत होत्या, हाणामाऱ्या होत होत्या। आता बूथ कॅप्चरिंगच्या ऐवजी अख्खी निवडणूक कॅप्चर करण्याचा हा उद्योग सुरू झालेला आहे आणि हा जो काही चाललेला आहे कारभार म्हणजे सत्ता पिपासूपणा हा जनतेच्या हिताचा नाहीये। स्वतःच्या पक्षाची किंवा स्वतःच्या लोकांची सगळी काय करायची, घरं भरायची या दिशेने वाटचाल सुरू आहे आणि अशा वेळेला आपण सगळे सुजाण, मी म्हणेन नुसते राजकारणी म्हणून नव्हे तर सुजाण नागरिक आता शिवसेनेकडे येत आहात, कारण जनतेला आता शिवसेना हा एकमेव प्रकाश दिसतोय जिच्या हातामध्ये मशाल आहे। तर तुमचं सगळ्यांचं मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि तुम्हाला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो। उद्धवजी, काही विषय आहेत। सोमवारपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं आहे आणि बहुधा हा अत्यंत दुर्मिळ असा प्रसंग आहे की दोन्ही सभागृहाला विरोधी पक्ष नेता नाही। तर या अधिवेशना आधी किंवा या अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्ष नेत्याची जी तुमची मागणी आहे त्यावर दोन गोष्टी आहेत, एक विरोधी पक्ष नेते पदाचं आणि दुसरं उपमुख्यमंत्री पद। कारण विरोधी पक्ष नेते पद हे त्यांनी द्यायलाच पाहिजे, त्याबद्दल आम्ही पहिल्याच अधिवेशनामध्ये, मला वाटतं पहिल्याच अधिवेशनामध्ये मागणी केली होती। 1 वर्ष होऊन गेलं, एका वर्षात सरकारने काहीही केलं नाहीये जाहिरातींशिवाय आणि तरी देखील 1 वर्ष झाले। या एका वर्षामध्ये दोन्ही सभागृहामध्ये कदाचित आपल्या विधिमंडळाच्या इतिहासात पहिला प्रथम असा काळ आला असेल की दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेते नाहीयेत। एक तर विरोधी पक्षनेते पदाला हे सरकार का घाबरते? एवढे मजबूत सरकार आहे, ज्यांना दिल्लीचा सुद्धा पाठिंबा आहे, अनेक भ्रष्टाचारी त्यांच्या सोबत घेतले, त्यांच्यावरती त्यांनी पांघरुणे घातलेले आहेत। एवढं पांघरुण बिंघरुण घातल्यानंतर सुद्धा विरोधी पक्षनेत्याला हे सरकार का घाबरते? तर ताबडतोबीने त्यांनी विरोधी पक्षनेते पद दोन्ही सभागृहाची जाहीर केली पाहिजेत आणि जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल तर मग उपमुख्यमंत्री पद हे तत्काळ रद्द केलं पाहिजे, कारण असं संविधानामध्ये कुठेही तरतूद नाही। म्हणून जे काय त्यांच्याकडे खाती असतील त्या खात्याची मंत्री त्यांना बघा, त्यांच्याकडे कोणाच्या कुठल्या चाव्या द्यायच्या, तिजोरीच्या द्यायच्यात किंवा बाथरूमच्या द्यायच्यात, ते सगळ्या चाव्या त्यांच्याकडे द्या, पण त्यांना उपमुख्यमंत्री हे बिरुद आता लावता कामा नये आणि कायद्यानुसार एक लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेतेपद दोन्ही सभागृहात या सरकारने येत्या अधिवेशनात जाहीर केलीच पाहिजे, ही आमची आग्रही मागणी आहे। आता तुमच्या समोर तर केलं, मला सभागृहात गेल्यानंतर मला कळेल। शेतकऱ्यांसाठी तुम्ही दौरा केला होता, परंतु केंद्रातून असं कळतंय की राज्यातून प्रस्तावच आला नाही, त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी देखील उलट उत्तर दिलं, त्याच्यावरती काय तुम्ही? मुख्यमंत्र्यांना उलट उत्तरच देता येतं, सरळ उत्तर कुठे देता येतं? काय उलट उत्तर दिले? जे प्रश्न मांडले जातात ते 35 दिवस आधीच मांडले जातात असं त्यांनी। हो, पण 35 दिवस प्रस्ताव जो आहे, मला खरं केंद्रीय कृषी मंत्र्यांना धन्यवाद द्यायचे की त्यांनी यांचं सोंग आणि ढोंग उघडं पाडलेलं आहे, त्यांचीच दात त्यांच्या घशात घातलेत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।